अमरावती जिल्ह्यातील अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांबाबत आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर विधानसभेत आक्रमक झाल्या। या योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी। आपण गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान सरकारला धारेवर धरलं। जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काय कामं पाणी पुरवठ्याचे होत आहेत, आदरणीय मंत्री महोदय इथे आहे आणि मला आठवतं ज्यावेळेला आपण महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेला आपण मलाच इन्स्ट्रक्ट केले होते की ताई तुमच्या पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्या बैठका घ्या आणि त्या बैठका गेल्या होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये। त्यावेळेला आपण अनाउन्समेंट केलेली होती की आपण जल जीवन मिशनची ही कामं आपण मंजुरात केलेली आहे। पण आपण बघतोय की आमच्या भागामध्ये भातकुली तालुक्यातला दगडागड, बालशी, डंगारखेडा, सोनारखेडा, अनकवाडी, सायत ही सगळी गावं जी आहेत यांना आता जे पाणी येतं, खारतळेगाव, टाकरखेडा इथं जे पाणी येतं अध्यक्ष महोदय, हे 10 दिवसाच्या अंतरावर पाणी येतं। आणि त्याच्यात मंत्री महोदय आपण असं केलेलं आहे की जे लगत महानगरपालिकेच्या लगत जी गावं येतात त्या गावांना सुद्धा आपण पाणी दिलेलं आहे आणि त्या पाणी म्हणजे त्याच्यामध्ये नियोजन नसताना स्पेशल केस म्हणून आपण ते करून घेतलेलं आहे आणि तिथं शहरामध्ये जेवढं पर पर्सन आपण पाणी देतो तेवढं पर पर्सन पाणी ग्रामीण भागामध्ये शहरातल्या गावांना आपण देतोय। अध्यक्ष महोदय, माझ्या आपल्या मार्फत मंत्री महोदयांना एक विनंती अशी आहे आणि प्रश्नही आहे की आपण किती दिवसात म्हणजे आपण म्हटलात की आपण 4-5 15-20 जिल्ह्याचं आपण मीटिंग घ्याल, पण माझी विनंती आपल्याला आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या, कारण तिथले सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्यासमोर येतील। आमच्या भागामध्ये चिखलदरा म्हणून जे तालुका आहे तिथे देखील मोठ्या पाणी पुरवठा योजना तेव्हापासूनच्या सुरू आहे, पण नाही, सगळं इनकम्प्लीट आहे आणि खूप त्रास या सगळ्या गोष्टीचा होतोय। तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, मी दिवसाच्या पाणी पुरवठ्याबद्दल आपल्याला बोलले, ती फाईल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आहे, तुम्ही त्याची सही करून द्या आणि त्याचं टेंडर करा, कारण एवढे दिवसापासून आम्ही तुमच्या मागे लागलोय 6-6 महिन्यापासून की हे केलं पाहिजे, तर याचं उत्तर मिळालं पाहिजे। विसरोळी धरण, विसरोळीची पाणी पुरवठा योजना, शहानूरची पाणी पुरवठा योजना, मेळघाट मधली जी पाणी पुरवठा योजना आहे ती आणि तिवसाची पाणी पुरवठा योजना, याचा उपाय आता या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मिळाला पाहिजे अशी आपणही सूचना करा आणि मंत्री महोदय आपल्यालाही विनंती करते की थोडं सिरियसली हे घ्या आणि लवकरात लवकर मी जे 2-4 पाणी पुरवठ्यांची नावं घेतली ती कामं आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडची ती फाईल त्याचं लवकरात लवकर करावी अशी विनंती। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न आहे ना आरवी, आष्टी आणि कारंजा एवढ्या पुरता मर्यादित होता, पण ताईंनी पूर्ण अमरावती जिल्हा सांगितला आहे। त्या आमच्या भगिनी आहेत आणि त्यांनी तिवसाच्या बाबतीमधला जो विषय सांगितला आहे ते तर आपण मुख्यमंत्र्यांकडनं युडीकडची ती योजना आहे, त्याच्यामुळे नगर उत्थानमधून त्याला पैसे उपलब्ध होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना तुमच्या समोरच मी विनंती केली ताई, असं काही नाही की तुम्ही आल्या मी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की ताईंचं हे काम करा, पण इतर जे तुमचे विषय आहे त्याच्याकरता आपण ज्या चंद्रपूरची जी जिल्ह्याची बैठक लावली, राणे साहेबांच्या मतदार जिल्ह्याची बैठक लावली आहे, तुमची बैठक लावू, कारण की हे प्रश्न बैठकीशिवाय बऱ्यापैकी सुटणार नाही। अधिकारी आणि तिथले आमदार म्हणजे तुम्हीच नाही तर अमरावती जिल्ह्याचे जेवढे आमदार असतील ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्यांना बोलून आपण एवढ्या 15 दिवसाच्या आज सगळ्या बैठका संपवू।